हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवनसुत हनुमान की जय, स्वानंद निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरि वासुदेव हरि, जय जय रघुवीर समर्थ, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना, सज्जनवन चंदनाराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्र, स्मृती सार समुद्रा मन्मथ मन्मथा, नमो सुभाव भजन भांजना भवेत कुंभ भंजना, विश्वदभुवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे लोकी, भव सिंधुसी बांधिला सेतुजेने, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका बासरा मानवी वेशधारी, परिहानिला विश्वही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, गया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपी केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली, कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रिय संत सज्जनो, ग्रुपवर जे काय मंडळी आता ऑलरेडी जॉईन झाले सगळ्यांचं त्यांच्यानी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय. तर आजचा शुक्रवार आहे आणि आपला गाथेवरचं जे काही चिंतन आपलं चालतं शुक्रवारी, त्या गाथेचं चिंतन गेल्या वेळेला आपण 246 नंबरचा अभंग आपण पाहिला होता गेल्या वेळेला. आता आज पुढचा 247वा अभंग, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो, ऐशी माझी वाचा मज उपदेशी, आणि कलोकासी हेची सांगे, विटोंबव शरीर होत का विपत्ती,
परी राहो चित्ती नारायण, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेची हित. तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपलं हित कशामध्ये हे सांगितलेलं. हित म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताचं चिंतन करणं, एवढंच आपलं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. भगवंताचं चिंतन अखंड करणं हेच आपल्या या मनुष्य जन्माचं आपलं ध्येय आहे. ध्येय कशाचं आहे आपल्याला, म्हणजे साध्य काय करायचंय की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी जे काय आपल्याला संतांनी जे काय साधनं दिलेली आहेत, त्या साधनांच्या याच्यावर आपण आरूढ होऊन आपण भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. देवे दिला देह. एक मिनिट महाराज, हे रमेश शेंडगे कोण आहेत ना, त्यांना मी विनंती करते की मी त्यांचा म्यूट इकडनं खूप वेळा केला, त्यांनी परत म्यूट काढतायत. तर महाराजांशिवाय दुसऱ्या कोणाचाही स्पीकर ऑन नको आहे, त्याच्यामुळे काय होतं, खरखर आवाज येतो. मी सगळ्यांनी आपला जो ऑडिओ आहे तो म्यूट करा, कारण काय मग ते डिस्टर्बन्स होतं. अच्छा, फक्त तुम्ही आपले दादा आहेत का? बर ठीक आहे. रामकृष्ण. तर आपल्याला जो काय हा मनुष्य जन्म मिळाला, देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानी आपल्याला देह कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. आणि तो दिलेला जो देह आहे आपण कशासाठी वापरतोय? आपण संसारासाठी वापरतोय. आणि आपण या संसारात एवढं तो देह वापरण्यात आपण एवढे गुंग झालो की आपण भगवंताचं चिंतनच विसरलोय. ज्या आईच्या उदरामध्ये जे आपण चिंतन करत होतो ते आपण विसरलोय. आणि त्यामुळे तुकोबारायांनी ह्या अभंगामध्ये आपल्याला तेच सांगितलंय की शेवटी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेची हित. तुकोबारायांनी सांगितलं की जे काय आपल्याला जे काय या मनुष्य देह मिळालेला आहे तो नाशिवंत आहे, तो जाणार आहे. देह जाणार याचे काळोबा खाईल. एक दिवस या देहाला काळ येऊन घेऊन जाणार आहे. काळ कसं आहे, काळ जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हापासून काळ आपल्या बरोबरच आहे. आपल्या मागे पुढे काळ उभा राहतो. म्हणजे काळ आपल्या मागे, म्हणजे आपली सावली जी असते ती काळाच्या रूपाने सावली आपल्या बरोबर आहे, म्हणजे काळ आपल्या बरोबर आहे. पण आपण आता असं म्हणाल की आपल्या बरोबर काळ चालतो, मग आपल्या बरोबर जे लोक चालतात तो काळ आहे का? तसं नाही. काळ आपल्याला दिसत नाही, पण जन्माला आल्यापासून आपल्या बरोबरच आहे. आणि तो आपल्या ज्या आयुष्याची गणती करत असतो की याचं आयुष्य कधी संपतंय आणि याच्यावर मी कधी झडप घालतोय. जर आपण बघितलं की एखादा बोका असतो, तो उंदीर यायची वाट पाहतो, बरोबर. तो उंदीरच्या बिळातनं बाहेर आला की लगेच तो बोका त्याच्यावर झडप घालतो. तसा हा काळ आपल्यावर झडप घालण्यासाठी तयारीत आहे. आणि ते झडप घालण्याची जी वेळ येणार आहे ती वेळ म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटची वेळ. आणि त्याआधी आपण सावधान होऊन भगवंताचं चिंतन अखंड केलं तर आपल्याला त्या काळाची आपल्याला काही त्रास होणार नाही. कारण काय, काळ आला तरी आपल्याला यमदूत घ्यायला येणार नाहीत, आपल्याला विष्णुदूत येतील. जर आपण नामस्मरण करू, भगवंताचं नामचिंतन करू, परमार्थ करू, तर आपल्याला घ्यायला यमदूत येणार नाहीत. कोण येणार आहे? विष्णुदूत येणार. आणि ते आपल्याला या मृत्यूलोकामध्ये आपल्याला जेव्हा आपण त्या लोकांमध्ये जाणार तेव्हा विष्णुदूत आपल्याला घेऊन जातील. त्यासाठी तुकोबारा सांगतात, न मिळो खावया न वाढो संतान, परी हे नारायण कृपा करू. म्हणजे तुकोबारा सांगतात की मला खायला काही मिळालं नाही तरी चालेल किंवा माझी संतती वाढू नये, पण नारायणाचे माझ्यावर कृपा करावी. तुकोबारायांनी काय याच्यात सांगितलंय की संसारिक जी वस्तू आहे ती मला नाही मिळाली तरी चालेल, पण भगवंतानी माझ्यावर कृपा करावी, नारायणाने माझ्यावर कृपा करावी, अशी माझी वाणी मला उपदेश करते आणि लोकांसही हे सांगते. शरीराची विटंबना हो अगर विपत्ती येवो, पण माझ्या चित्तात नारायण राहो. म्हणजे या शरीराला जो काही त्रास होत असो, तो त्रास जरी होत असेल किंवा आपल्याला काही विपत्ती येत असतील, दुःख येत असतील, तरी त्या दुःखामध्ये पण आपण भगवंताची आठवण जर केली तर आपल्याला ते दुःख होणार नाही. आपल्याला माहिती आहे, महाभारतामध्ये एक उदाहरण आपण बघतो की आम्ही सगळे भगवंताकडे काय मागतो? सुख मागतो. कारण प्रत्येकाला सुखाची आवड आहे. कोणी असं म्हणत नाही की मला दुःख द्या, कारण दुःखामध्ये कष्ट आहे, पण सुखामध्ये तुम्हाला सुख म्हणजे आनंद आहे, सुखामध्ये तुम्हाला बरं वाटतं. तर आपण भगवंताकडे मागताना काय मागणार की मला फक्त सुख द्या.
पण महाभारतामध्ये एक आपल्याला असं एक उदाहरण दिसेल की कुंती माता होती, जेव्हा भगवान परमात्मा जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध झालं वगैरे सगळं झालं, पांडवांचं राज्य आलं, तेव्हा ते पांडवाचं राज्य आल्यानंतर भगवान परमात्मा तिकडनं निघून द्वारकेला जायला निघाले. त्यावेळेला कुंती मातेचा निरोप घेताना कुंती मातेनं सांगितलं की तुला काय पाहिजे, आता मागून घे, माझ्याकडे काय तुला देण्यासारखं माझ्याकडे नाहीये तसं, कारण तुझ्याकडे सगळंच आहे, पण तरी तुला काय पाहिजे असेल तर माग. तर त्यावेळेला कुंती माता म्हणते की भगवान परमात्मा कृष्णा, मला काही नको, फक्त मला तू दुःख दे. आता एक दुःख दे म्हणून मागणारी जी काय स्त्री होती ती कुंती माता, ती आपल्याला या जगामध्ये असे कोणी दिसणार नाही. दुःख मागणारे कोणी दिसणार नाही. सगळे सुखासाठी मागे लागतील, सुख पाहिजे सुख पाहिजे, पण दुःख द्या म्हणणारी ती एकटीच होती. तेव्हा भगवंतांनी विचारलं की सगळेच माझ्याकडे सुख मागतात, माझ्याकडे काय काय जे वस्तू आहेत ते प्रपंचामधले वस्तू मागतात, सुख मागतात, पण तू दुःख का मागते? त्यावेळेला भगवान परमात्म्याला कुंती माता सांगते की भगवान परमात्मा कृष्णा, मला दुःख दे मी का म्हणते की कारण आम्ही जर दुःखात असलो तर तुझी आम्हाला आठवण होईल आणि तू आमच्या बरोबर राहशील. तू आमच्या बरोबर राहशील जेव्हा आम्ही दुःखात असू. जेव्हा आम्ही सुखात असतो त्यावेळेला आपण भगवंताला विसरतो. सुख में सब कोई स्मरण करे, दुःख में करे ना कोई. जो दुःख में भी स्मरण करे उसे जो सुख में भी स्मरण करे उसे दुःख काय का. आता दुःख में सब कोई स्मरण करे, सुख में करे ना कोई. जो सुख में भी स्मरण करे उसे दुःख काय का होय. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सुख असतं त्यावेळेला आपण भगवंताला विसरतो. आपण सुखामध्ये एवढे तल्लीन झालेलो असतो की आपल्याला कळत नाही की आपल्याला भगवंताची काहीतरी भक्ती करायला पाहिजे, भगवंताची आठवण करायला पाहिजे, कारण ते सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, आपल्याला काही कमी नसतं, सुख असतं. पण जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण भगवंताकडे म्हणतो, अरे भगवंता, मला एवढं दुःख का दिले, मला काहीतरी याच्यातनं बाहेर काढ. तसं आपण दुःखामध्ये भगवंताची आठवण करतो, सुखामध्ये करत नाही. पण भाग्यवान मंडळी एवढेच असतील जे सुखामध्ये पण भगवंताची आठवण करतात आणि दुःखामध्ये पण आठवण करतात. तेच आपले वारकरी संप्रदायामधले जे काही साधक आहेत ते काही असो, सुख असो दुःख असो, भगवंताची आठवण सतत नेहमी, परमार्थाचं त्यांचं चिंतन असतं, भगवंताचं चिंतन असतं आणि त्यामुळे भगवान परमात्मा त्यांना जवळ असतो. म्हणून तुकोबारे सांगतात की मला शरीराची विटंबना हो, अगर विपत्ती हो, पण माझ्या चित्तात नारायण राहो. म्हणजे काही झालं, मला किती दुःख आले तरी पण मला भगवंताची आठवण राहो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व प्रपंच हा नाशिवंत आहे, करता गोपाळाची नेहमी आठवण करणे यातच हित आहे. तर आपल्या जन्माचं हित कशात आहे तर भगवंताचं चिंतन एकच आहे. कारण कलियुगामध्ये, प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे आपल्याला त्यावेळेला साधना होत्या, पण कलियुगामध्ये जर बघितलं तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकाळांची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना येथे अधिकार आहे, भगवंताचं चिंतन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण वेदाचा अधिकार सगळ्यांना नव्हता. वेदांचा फक्त 3 जणांना अधिकार होता, जे काही ब्राह्मण वर्ग होते, वैश्य आणि जे क्षत्रिय होते, यांना तिघांनाच फक्त वेदांनी हे केलेलं आहे. पण 4थ्या वर्गाला, जे शूद्र वर्गाला, वेदांनी लांब ठेवलेले. म्हणून जेव्हा माऊलीने आपल्याला हा जो काही मार्ग उघडा करून दिला, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, न करावा विचार कोणी न लगे कोणाशी. म्हणजे ह्या जन्मामध्ये माऊलीने जो आपल्याला उपकार केलाय की जे उघडं करून दिलं, जे काही भगवंताचं नाम आहे ते आपल्याला सगळ्यांना दिलंय. पहिलं कसं होतं, एक गुरु एक शिष्य होता, पण नंतर माऊलींनी ते सगळ्यांना उघडं करून दिलंय. आणि त्यामुळे काय झालं की आपल्याला ज्या शूद्र जे असतील किंवा जे खालच्या जातीचे असतील सगळ्यांना एकत्र केलं. आणि हे संतांच्या तुम्ही मांदेवाडीमध्ये बघितले ते सगळ्या जातींचे लोक आहेत. असं नाही की फक्त ब्राह्मण आहेत किंवा एखादं क्षत्रिय आहे. प्रत्येक जे खालच्या जातीचे असतील, शूद्र असतील किंवा जे ज्यांना आपण कधी म्हणजे तुम्ही त्यांचा विषय विचारच करू शकत नाही, असे खालच्या जातीचे वैश्य सुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये, वैश्याची मुलगी जी कानोपात्र आहे ती पण संत पदाला पोहोचली. का? कारण सगळ्यांना इथे अधिकार आहे, अधिकार सगळ्यांना दिलाय. आणि तो अधिकार दिल्यामुळे काय झालं की सगळ्यांचा उद्धार झालाय. म्हणून तुकोबारे सांगतात की सर्व प्रपंच हा नाशिवंत आहे, गोपाळांची नेहमी आठवण करणे यातच आपलं हित आहे. आपलं हित कशामध्ये? त्यासाठी. आता
संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तर फक्त संत आपले हित करू शकतील आणि त्या संतांनी जर आपलं हित केलं तर गोपाळ आपल्याला कृपा करतात, असं तुकोबारायांनी दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलं. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणजे तो भगवान परमात्मा कृपा कधी करेल? जेव्हा आपण भगवंताची किंवा संतांची जर आपण नामस्मरण केलं, संतांचं नामस्मरण केलं तर आपल्याला भगवंत कृपा करेल. आणि तो कृपा कधी करेल? जर आपण त्या मार्गाने गेलो. संतांनी जे मार्ग दाखवले, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तर तेची हित करीती, तेची हित करीती सकळ, येणे हा गोपाळ कृपा करी. म्हणजे संतांनी जर आपल्याला हित केलं, आपलं हित कशात आहे? संतांनी जर दाखवलं आणि आपण त्या मार्गाने गेलो तर भगवान परमात्मा आपला उद्धार करेल. म्हणून तुकोबारा सांगतात की सर्व प्रपंच हा नाशिवंत आहे, याकरता गोपाळाची नेहमी आठवण करणे यातच हित आहे. पुढचा अभंग आहे. पिंड पोष्टावे हे अधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करुनिया, शरीर रक्षावे हा धर्म बोलती, काय असे हाती तयाचिया, क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, करवतली देह कापियेले मासा, गेले वनवासा शुकाधिक, तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पावजळे. या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात मिष्टान अगदी विलासाच्या उपभोगाने आपला देह पुष्ट करावा असे अधमास वाटते. हे अधम देहाचे रक्षण करावे हाच धर्म आहे असे बोलतात, पण विचाराने पाहिले तर देहाचे रक्षण करणे हे जीवाच्या हातात आहे काय? क्षणामध्ये न कळताच शरीर पडेल, हातात घेतलेला घास मी गिळीनच, इतकी देखील सत्ता माझ्या हाती. तुकोबारा सांगतात की आपल्याकडे काय सत्ता आहे? सत्ता आपल्या हातातच नाहीये. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलवितो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुक नका. प्रत्येक आपल्या जे काम आपण जे क्रिया करतो ते क्रिया आपल्या हातातच नाहीये. जो क्रिया करणारा भगवान परमात्मा आहे. जर त्यांनी आपल्या हाताला जे काही ताकद आहे ती त्यांनी दिली तरच आपण हात उचलू शकतो किंवा आपण हात खाली करू शकतो. पायाने चालणं पण त्याच्याच सत्तेने आहे. प्रत्येक गोष्टी तोच करतो. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविला प्राणो हाले, जो जगाते चाळीता. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये ही ओवी दिले. म्या बोलविल्या वेद बोले. वेदाला बोलण्याचं सामर्थ्य कोणाचं? वेदाचं नाही. मी बोलवतो म्हणून वेद बोलतो. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. सूर्याचं सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो किंवा संध्याकाळी सूर्यास्त होतो, हे कोणामुळे? भगवंताच्या सत्तेमुळे. त्याशिवाय त्या सूर्याला पण काही करता येत नाही. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य हाले, म्या हलविता प्राण हाले. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो प्राण आहे तो प्राण हालतो कोणामुळे? भगवंत. तो हालवतो म्हणून. जर त्याने हलवणं बंद केलं तर मग आपली काहीच सत्ता नाही राहणार. आपल्याला काय नाही. मग आपल्या घराच्या समोर गर्दी जमेल. कधी? जर भगवंतांनी ती सत्ता काढून घेतली तर तो हालवतोय म्हणून हा प्राण हालतोय. तसं सगळी गोष्ट जी आहे तो भगवान परमात्मा करतोय. म्हणून तुकोबाने सांगतात की मिष्टान्न खाऊन किंवा तुम्ही आपला देह पुष्ट कसा कराल? कारण मिष्टान्न खाऊन देह पुष्ट होत नाही. एवढ्या पुरता तुमचा देह पुष्ट होईल, पण तुम्हाला जी सत्ता जी काय आहे ती आतली तो भगवान परमात्मा आहे. पण ह्या देहाचं रक्षण करणं तुमच्या हातात नाही. कारण ह्या देहाचं रक्षण करायला तुम्ही जर गेला तर तुमचं जी काळ आलेला असतो, तुमचं आयुष्य संपलेलं असतं, तेव्हा देव भगवान काळ तिथे येतो आणि तुम्हाला घेऊन जातो. पण ते काळाची सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे? भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि या ध्येयाचे चोचले पुरवत बसण्यापेक्षा आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. आपण बघा सकाळी उठलो की उठल्यापासून आपण या ध्येयाची चिंता करतो. नित्य उठवून या खावयाची चिंता. प्रत्येकाला आपल्या सकाळी उठल्या सगळ्या खाण्याची चिंता आहे. आता काय खायला मिळणार? सकाळी नाश्ता काय, दुपारी जेवण काय, संध्याकाळी परत नाश्ता असतो, रात्री परत जेवण. याची चिंता आपल्याला सतत चालू असते. पण ती चिंता तेवढ्या करण्यापेक्षा ते भगवंताचं चिंतन केलं तर किती फार चांगलं होणार का नाही? चिंता आणि चिंतन बघा किती जवळच आहे. तुम्ही जर चिंता सोडली आणि भगवंताची चिंतन केलं तर तुम्हाला चिंता येणारच नाही, तुम्हाला चिंता होणारच नाही.
म्हणून तुकोबारा सांगतात की शरीर रक्षावे हा धर्म बोलती काय असे हाती तयाची म्हणजे शरीराचं जे काही देहाचं रक्षण करावं हाच धर्म आहे असं बोलतात. पण विचाराने पाहिले तर देहाचं रक्षण करणे हे जीवाच्या हातात आहे काय? आपण रक्षण करू शकतो का? नाही, रक्षण आपण करूच शकत नाही. रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे, तो सतत आपलं रक्षण करतो. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आलिया आगाचा निवार आहे. मागे पुढे आपला उभा आहे. जर आपण संतांचं भजन केलं किंवा भगवंताचं चिंतन केलं तर तेच आपलं रक्षण करतात. ह्या मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर ह्या मृत्यू लोकांमध्ये आपलं रक्षण करणारे दोघच आहेत. एकतर देव रक्षण करेल किंवा आपल्याला संत आपलं रक्षण करतील. संतांनी आपलं रक्षण कसं केलंय? संतांनी जे काही आपलं वाङ्मय लिहून ठेवलंय त्या वाङ्मयामधनं ज्या काही जे ग्रंथ लिहिलेत त्याच्यातनं जे काही ज्ञान आपल्याला मिळतं, जे काही आपल्याला त्याच्यातनं वाचल्यावर जे काही मिळतं ते आपल्याला ह्या परमार्थ मार्गामध्ये पुढे जायला आपल्याला ते हितकारक होतं. आणि देव आपलं रक्षण सतत मागे पुढे उभा असतो तो, आणि तो आपलं रक्षण करत असतो. म्हणून आपण व्यवस्थित आपलं जीवन जगू शकतो. म्हणून तुकोबारा सांगतात की हातात घेतलेला घास क्षणामध्ये न कळता शरीर पडेल. हातात घेतलेला घास मी गिळीनच, इतकी देखील सत्ता माझ्या हाती नाही. आता आपण बघा कितीतरी वेळा ऐकतो की तो माणूस चांगला व्यवस्थित असतो, बसलेला असतो आणि फक्त त्याला पाणी दिलेलं असतं आणि तो पाणी पिता पिता तिथेच त्याचा प्राण जातो. असं का? की कारण त्याचा टाइम आलेला असतो आणि ते पाणी पिण्या इतकं पण त्याचा हात उचलून ते ग्लासने पाणी पिण्याकरता पण त्याला टाइम नसतो. तेवढ्या टाइम मध्ये तो काळ त्याला घेऊन जातो. म्हणून एवढी सत्ता पण आपल्या नाही. पण आपण काय करतो की ही सत्ता सगळी माझी आहे म्हणून आपल्याला अहंकार आलेला असतो. आपण या देहात्म बुद्धीमध्ये असल्यावर आपल्याला जो अभिमान आहे किंवा अहंकार आहे त्या अहंकाराने असं आपण दाखवतो की हे सगळं करणारं मी आहे. पण आपण करणारे कोण नाही, फक्त भगवान परमात्मा आपलं सगळं चालवतोय म्हणून आपण आपलं हे जीवन चाललेलं. आता महाभारतामध्ये एक दृष्टांत आलेला आहे, एक कथा आलेली आहे की जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू होणार होतं तेव्हा सगळी तयारी झाली होती. तेव्हा त्या कुरुक्षेत्रावर जेव्हा म्हणजे 11 अक्षोणी सैन्य कौरवांचे आणि 7 अक्षोणी सैन्य पांडवांचे जेव्हा एकत्र त्या युद्धामध्ये आले आणि त्या युद्धामध्ये सगळे ते हत्ती घोडे वगैरे सगळे जे काही आणि सगळे ते काही सैनिक वगैरे सगळे जे आले आणि ते तयारीत होते युद्धासाठी, त्यावेळेला त्याच्या आधी काय झालं, ते काही कुरुक्षेत्राचं जे काही युद्धाची जी जागा होती ती सगळी व्यवस्थित केली. तेव्हा तिथे एक पक्षी होती, टिटवी म्हणतात तिला. त्या पक्षिणीला तिची अंडी ठेवायची होती आणि तिला ते माहिती नव्हतं इथे युद्ध होणार आहे किंवा काय. तर तिने काय केलं, एका खड्ड्यामध्ये ती अंडी ठेवली. आता ती अंडी ठेवल्यावर त्या खड्ड्यामध्ये आता या युद्ध चालू झाल्यावर एवढे तिकडे सगळे सैनिक वगैरे पळणार, हत्ती घोडे पळणार, तर त्या अंड्यावर कोणतरी पाय ठेवणार. पण देवाला त्याची काळजी होती म्हणून काय झालं, तिकडनं समोरून एक हत्ती येत होता आणि हत्ती येताना त्याचा पाय त्या अंडी जिथे ठेवलेली होती त्या खड्ड्यावर पडणार. तेवढ्यात काय की कुठून तरी एक बाण आला आणि त्या हत्तीच्या गळ्यात जो घंटा होता त्याला लागला आणि तो घंटा नेमका जाऊन त्या खड्ड्यावर असं जाऊन बसला. त्यामुळे आता त्या अंड्याचं काय होणार, काय नाही, कोणी काय करू शकणार नाही. कारण त्या अंड्याला एवढं चांगलं सुरक्षा मिळाली ते घंटी जे त्याच्यावर पडल्यामुळे तेवढी. म्हणजे देवाला जी काळजी असेल ना, देव म्हणजे आपलं रक्षण त्यावेळेला देवानीच त्या अंडींचं रक्षण केलं. त्या टिटवीच्या अंडी तिला माहिती नव्हतं, पण तिला काहीच नव्हतं कळत, तरी पण भगवंतानी ते टिटवी जरी पक्षी असेल त्या पक्षीचं पण रक्षण भगवंताने केलं. जसं तुमचं आमचं रक्षण भगवान परमात्मा करणार नाही का? करणार. पण आपल्याला विश्वास पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आपल्याला जर विश्वास असेल तर भगवंताची प्राप्ती सहज आपण घेऊ शकतो. पण तुमचं आमचं काय झालंय, आपला विश्वास डळमळीत झालेला आहे. डळमळीत म्हणजे आता आपल्याला एखाद्या सद्गुरूने आपल्याला काय नाम दिलं आणि आपल्याकडे लोक आहेत, पण काही ठिकाणी गर्दी जास्त आहे, दुसऱ्या संप्रदायामध्ये गर्दी जास्त आहे. त्यांना आपल्याला वाटलं अरे आपल्या इथे लोक दिसत नाहीत, त्यांच्या इथे जास्त गर्दी दिसते, म्हणजे त्यांच्या इथे काहीतरी वेगळं असेल म्हणून आपण तिथे जातो. तिथे काय देतात, तिथे काय आहे, तिथे काय नामस्मरण काय असतं काय ते बघायला जातं. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्याला जे काय मिळालेलं आहे ते आपलं श्रेष्ठ आहे.
सद्गुरूने आपल्याला जे दिलेलं नाम आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्याच्यावरच आपण जर विश्वास ठेवला आणि आपण त्या विश्वासाने भगवंताचं चिंतन केलं, त्या नामस्मरणाचं आपण अनुसंधान ठेवलं, तर आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण त्यासाठी म्हणतात विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास हा मेन आहे. ह्या परमार्थामध्ये विश्वास आणि श्रद्धा या दोन गोष्टी जर आपल्याकडे असेल तर आपण या भगवंताची प्राप्ती या मनुष्य देहामध्ये सहज करून घेऊ शकतो. पण आपण विश्वास पण ठेवत नाही आणि श्रद्धा पण नाही आपल्याला. आपण विश्वासाच्या बाबतीत डळमळीत आहोत. आपला विश्वास कमी जास्त होत राहतो आणि तो न होता आपला अखंड जर विश्वास असेल तर भगवंताची प्राप्ती सहज आहे. म्हणून तुकोबाला सांगतात की इतकी देखील सत्ता माझ्या हाती नाही. कित्येकांनी देवाकरता करवतीने आपल्या देहाचं मांस कापले आणि शुकाधिकांनी त्या देवाकरता वनवास स्वीकारले. बरोबर आहे. जे ऋषी मुनी वगैरे आहेत त्यांनी भगवंतासाठी वनवासात गेले, म्हणजे त्या अरण्यात गेले, तिथे जाऊन तपश्चर्या केली, तिथे जाऊन भगवंताचं चिंतन केलं आणि त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला. पण भगवंताची प्राप्ती तशी सहजासहजी होत नाही. जे काही जिथे काही नामस्मरण असतं त्याच ठिकाणी भगवंत माझे भक्त गाती तेथे नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. भगवान परमात्म्याने सांगितलंय की जे माझे भक्त जिथे गातात तिथे मी उभा असतो. तो मी वैकुंठी नसे ये रे भानुबिंबई नसे परी योगियाचे मानसे उंबरोडून जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला गिरसावा जे तर नाम घोष बरवा करती मान. भगवान परमात्म्याने नारदांना सांगितलंय की मी वैकुंठात पण एखाद्या वेळेस तुला भेटणार नाही किंवा योग्याच्या ध्यानामध्ये पण भेटणार नाही, पण मी कुठे तुला भेटेल जिथे भगवंत माझं चिंतन अखंड चालू आहे. माझ्या भक्ताच्या ठिकाणी मी तुम्हाला भेटेल. आणि त्या भक्ताच्या ठिकाणी जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या भक्तांनी काय करायला लागेल, भगवंताचं नामस्मरण अखंड करायला लागेल. म्हणून तुकोबाला सांगतात की आपले शुकाधिकांनी तर देवाकरता वनवास स्वीकारला आणि जनक राजा राज्य करीत असताना त्याचा एक पाय अग्नीमध्ये जाळत होता तरी त्याचे ज्ञान त्याच्या हृदयाला झाले नाही असे ते भगवंती रथ झाले. म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये एवढं रथ होतात की काय होतंय असो ऐसा कोठे आठवची नाही देईचे विदेवी भोगदशा. जनक राजांचं तसंच झालं होतं. असो ऐसा कोठे आठवची नाही देईचं विदेवी भोगदशा. ते सत्संगाला बसले होते तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये आग लागली. आता आग लागल्यावर सगळे बाकीचे सत्संग ऐकणारे होते ते सगळे पळून गेले. ज्या जनक राजाच्या दरबारामध्ये जे काही सत्संग चालू होता ते सगळे लोक बाकीचे जे सैनिक आहे ते सगळे पळून बाहेर पळायला लागले. पण जनक राजा तिथेच बसलेले होते. त्यांना माहितीच नाही, ते त्यांच्या या सत्संगाच्या याच्यामध्ये एवढे गुंग झाले होते की त्यांना असो ऐसा कुठे आठवची नाही देहीचं विधेय बोध विधेय अवस्थेत गेले होते. विधेय म्हणजे समाधी अवस्थेत. आणि त्यांच्या पायाजवळ आग आलेली होती. ती आग लागता लागता त्यांच्या पायाला आग लागत होती, जळत होतं, तरी पण ते हल्ले नाही. कारण काय, त्या विधेयी अवस्थेत होते. तसं आपलं चिंतन असं झालं पाहिजे की आपलं सगळं विसरलं पाहिजे. पण ह्या मृत्यूलोकामध्ये, ह्या कलियुगामध्ये, ह्या संसाराच्या एवढ्या याच्यामध्ये आपल्याला तेवढं विसरणं तेवढं सोपं नाही. पण ते आपण प्रयत्न केला पाहिजे. सगळं विसरलं पाहिजे आणि एक भगवंताचं चिंतन अखंड केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय चालतंय हे सगळं विसरून जा आणि फक्त भगवंताच मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी तुकोबाराने सांगितलंय. तर देव आणि मी देवाचा, देव माझा मी देवाचा, एवढंच लक्षात ठेवा. आणि तेवढं जर केलं तर आपण भगवंताची प्राप्ती सहज करून घेऊ शकतो. म्हणून जनक राजा जरी एका पायाला अग्नीमध्ये जाळत होता तरी त्याचे ज्ञान त्याच्या हृदयाला झाले नाही असे ते भगवंती रथ झाले. म्हणजे भगवंताच्या चिंतनामध्ये ते एवढे रथ झाले की ते त्यांना आग लागलेली पण कळलं नाही, म्हणजे विधेय अवस्थेला गेली. तशी आपली स्थिती अशी झाली पाहिजे. परमार्थात म्हणजे कसं असतं, परमार्थ करताना आपल्याला त्या स्थितीला पोहोचलं पाहिजे की आपली अवस्था काय ते बघायला. व्यवस्था नाही, परमार्थात व्यवस्था नसते. संसारात व्यवस्था आहे पण परमार्थात आपली अवस्था पाहिजे. आणि अवस्था त्या ठिकाणी आपली अवस्था तिथपर्यंत पोहोचली पाहिजे की आपल्याला भगवंताशिवाय काही दिसायला नको. भगवंतच एक आपल्याला समोर दिसला पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर. कारण आपल्याला हे सगळं जे काही दिलेलं आहे, इंद्रिय जे दिलेले आहेत, ते इंद्रिय आपल्याला भगवंताच
ध्यान करण्यासाठी किंवा भगवंताचं चिंतन करण्यासाठी घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाची. तुम्ही डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. हा पूर्ण अभंग बघून घ्या तुम्ही. तर ह्या अभंगामध्ये तुकोबारायांनी इंद्रियांना, आपल्या इंद्रियांना हे उपदेश केलेला आहे की तू काय कर, तू डोळ्याने काय भगवंताचंच रूप बघ, कानाने भगवंताचं गुण ऐक आणि मनामध्ये तू त्याचं चिंतन कर आणि वाचेला ते भगवंताचं नामस्मरण घे. असं प्रत्येक इंद्रियाला भगवंतांनी तुकोबारायांनी भगवंताचं चिंतन करण्यासाठी सांगितले आणि त्याचप्रमाणे त्या इंद्रियांना उपदेश केल्यानंतर ते इंद्रिय तुकोबारायांचं ऐकतात आणि तेच करतात. तसं तुम्ही आम्ही पण असंच करा. आपले इंद्रिय ऐकत नाहीयेत, आपण त्यांना एवढं संसारामध्ये हे केलेले आहेत की त्या विषयामध्ये आपण एवढे गुंतलेलो आहोत. ते रूप रस गंध सगळे आपले शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत. या 5 विषयामध्ये आपण एवढेच गुंग झालो आहोत की आपल्याला ह्या परमार्थात कळत नाही, आपण परमार्थ म्हणजे काय कळत नाही. आणि म्हणून काय झालंय की आपल्याला ते भगवंताचं चिंतन गोड वाटत नाही. गोड का वाटत नाही? कारण की आपल्याला संसार हा गोड वाटतो आणि परमार्थ जो कडू आहे तो आपल्याला परमार्थ कडू वाटतो. कारण काय की आपल्याला संसार कडू आहे पण तो गोड वाटतो आणि परमार्थ जो काही गोड आहे तो आपल्याला कडू वाटतो. विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू या जिवेसी झाला. या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये जर अखंड तुम्ही चिंतन केलं आणि फक्त तुमच्या समोर दुसरं कोण नाही, भगवान परमात्माच आपल्या समोर उभा आहे आणि त्याचंच चिंतन आपण जर केलं आणि सतत जे काही आपल्याला श्वास मिळालेला 21,600 दिवसाला, त्या 21,600 श्वास त्या भगवंताच्या साठी आपण जर दिले तर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. कारण ह्या जन्माचा आपल्याला शेवटचा जन्म आहे. कारण ह्या जन्मामध्ये आपण जो आलोय ना, आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा एक आपल्याला चान्स मिळालाय, म्हणजे एक आपल्याला संधी मिळाली आणि ती संधी जर आपण वाया घालवली तर आपल्याला पुढे परत मनुष्य जन्म मिळेल असं सांगता येत. कारण पुढे परत 84 लक्ष योनीमध्ये कुठेही आपण जाऊ शकतो, कुठलाही जन्म मिळू शकतो आणि त्या जन्मामध्ये आपल्याला हा परमार्थ मिळणार नाही, ही भक्ती मिळणार नाही, हे नामस्मरण मिळणार नाही, हे ज्ञान मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की आपल्याला ह्या जन्मामधनं भगवंताची प्राप्ती करून आपला या जन्मामधनच आपण सुटलो की आपल्याला मग परत 84 लक्ष योनी फिरण्याचं काही संभव नाही. जरी एखाद्या वेळेस जरी कमी पडलं, जरी आपलं हा काय परमार्थ कमी झाला तरी आपला पुढच्या जन्मामध्ये परत आपल्याला कुठेतरी असंच मनुष्य जन्म किंवा कुठल्या तरी संतांच्या ठिकाणी आपला जन्म मिळेल आणि आपण हा परमार्थ पुढे चालू करू शकतो. म्हणून हा परमार्थ सतत चालू ठेवा, परमार्थ चालू ठेवायचा आपल्याला, कुठे मध्ये खंड न येता भगवंताचं चिंतन अखंड करत राहायचं. म्हणून तुम्हाला सांगतात की ह्या जनक राजाच्या पायाला अग्नीमध्ये जळत होता तरी त्याचे ज्ञान त्याच्या हृदयाला झाले नाही, असे हे भगवंती रथ झाले. म्हणजे हे काही संत जे कसे रथ झाले किंवा ते ऋषीमुनी भगवंताच्या चिंतनामध्ये रथ झाले, तसं तुम्ही आम्ही या चिंतनामध्ये रथ झालं पाहिजे. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, त्याला भगवान परमात्म्याला आपल्या चित्तात धारण करा आणि त्याचं सतत चिंतन करा. त्यामुळे काय होईल की आपण या प्रपंचामध्ये, आपण या परमार्थ, या मृत्यूलोकामध्ये, या संसारातनं आपण पार जाऊ शकतो. आणि या भवसागर तरण्यासाठी आपल्याला भगवंताचं चिंतन एकच आपल्याला या मार्गामध्ये आहे की ह्या आपण भवसागर तरून जाऊ शकतो. हा भवसागर फार मोठा आहे आणि ह्या भवसागरामधनं तरून जाण्या कितीतरी लोक या भवसागरात बुडून गेले. पण आपल्याला ह्या भवसागरातनं तरण्यासाठी, भवसागर म्हणजे काय? भवसागर म्हणजे आपला जन्म जो मिळाला आहे ना, हा मनुष्य जन्म, तोच भवसागर आहे. आपण जर या जन्माला आलोच नसतो तर आपण समजू शकलो असतो की आपण या भवसागरातनं बाहेर पडलो. आपण ज्या अर्थी या जन्माला आलोय, मनुष्य जन्माला आलोय, म्हणजे आपण भवसागरातच आलोय. पण याच्यातून आता बाहेर पडण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म, आता आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि भगवंताचं चिंतन करत करत या भवसागरातनं पार पडायचं. म्हणून तुकोबारा सांगतात की तुम्ही अखंड भगवंताचं चिंतन करा आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही त्या भगवंताच्या मध्ये रत व्हा म्हणजे भगवंताच्या चिंतनामध्ये अखंड राहा आणि त्यातून तुम्ही
मग ह्या जन्मामध्ये बाहेर पडू शकतो. पुढचा अभंग आहे, जरी माझी कोणी कापतील मान, तरी नको आनवदो जीवे, सकळा इंद्रिये हे माझी विनंती, नका हो परती पांडुरंगा, आणिकाची मात नायकावी कानी, आणि कानयनी न पहावे, चिंता तुवा पायी राहावे अखंडित, हो निश्चित एकविध, चाला हात पाय हेची काम करा, माझा नमस्कारा विठोबासी, तुका म्हणे तुम्हा भय काय करी, आमुचा कैवारी नारायण. तुकोबारायांनी इथे परत या जीवाला उपदेशून सुंदर असं चिंतन सांगितलंय. हे जीवे, माझे कोणी मान जरी कापली तरी तू पांडुरंगा वाचून दुसरे काही बोलू नकोस. म्हणजे या जीवेला सांगतायत, म्हणजे या वाचेला सांगतायत की जरी तुझी माझी मान जरी कापली तरी तुझ्या मुखातनं काय यायला पाहिजे, भगवंताचं नाम यायला पाहिजे. या जीवेला उपदेश केलेला आहे, म्हणजे या वाचेला उपदेश केलाय की जरी कोणी येईल आणि तुझी मान जरी कापली तरी तुझं नाम बंद नको पडायला. एवढे दृढ भाव तुकोबारायांनी इथे आपल्याला सांगितलंय. सर्व इंद्रियास माझी हीच विनंती आहे की तुम्ही पांडुरंगाहून निराळी होऊ नका. आता आपण गेल्या अभंगामध्ये हेच चिंतन केलं की सगळ्या इंद्रियांना उपदेश करतात की तुम्ही भगवंताशिवाय दुसरं काहीच करू नका, तुम्ही बाकी काही बघू नका, ऐकू नका, बोलू नका, फक्त भगवंताचं नामस्मरण करा, त्यांचंच नामस्मरण ऐका, त्याचंच गुण ऐका किंवा त्याचंच तुम्ही रूप पहा. असं तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. माझ्या कानांनी पांडुरंगाखेरीज इतराची हकीकत ऐकू नये. बरोबर, हे सांगितलं, माझ्या कानांनी पांडुरंगाशिवाय इतरांची हकीकत ऐकू नये. म्हणजे आपण कोणाचं काय ऐकतो कानांनी, ते सगळं कानांनी ऐकणं थांबवा आणि फक्त पांडुरंगांचं चिंतन ऐका, त्यांचं नामस्मरण ऐका. त्याप्रमाणे डोळ्यांनीही दुसरे कोणाला पाहू नका. डोळ्यांनी पण काय पहा, पांडुरंगाची मूर्ती पहा, पांडुरंगाचं रूप पहा. किती संतांनी तर त्या रूपाचं किती चांगलं वर्णन केलंय. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजण, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. या दोन जे रूपाचे अभंग आहेत, किती आता म्हणजे कधीपासून, म्हणजे जेव्हा तुकोबाराय किंवा माऊली होते तेव्हापासून, माऊलींपासून हा अभंग चालू आहे. पण अजून आपल्याला तो अभंगाचा कंटाळा नाही वाटत. कोणी म्हणत नाही की बाबा हा अभंग इतके दिवस बोलताय, चला दुसरं काहीतरी बोला, दुसरं अभंग बोला. नाही, कुठल्याही आपल्या भजनाला सुरुवात झाली किंवा कीर्तनाला सुरुवात झाली तर या दोन अभंगावरनच आपलं चिंतन सुरू होतं. काकड्याला सुरू करताना पण आपण रूप पाहता लोचनी ते अभंगावरनच सुरुवात करतो. तसं ह्या अभंगाचं चिंतनच करणं हे मुख्य ध्येय आपल्या या वारकरी संप्रदायाचं आहे. म्हणून डोळ्यांनी दुसरे कोणाला पाहू नका म्हणते, फक्त भगवंताचं मूर्ती पहा, भगवंताचं मूर्ती आपल्या डोळ्यात साठवा. एकदा भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यात साठवली की मग काय होईल, आपल्याला दुसरं काही दिसणार नाही, दुसरं काही बघायची गरजच नाही पडणार. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सर्व येर झाला सफळ व्यापार. जर भगवान परमात्माला आपल्या हृदयात साठवला तर आपल्याला काय होईल की बाकी सगळे एरझार आपलं बंद होतील. म्हणजे एरझार म्हणजे हे जे काय आपल्याला जन्माला येणं, मरणं, हा काय जन्म आणि मृत्यूचा जो एरझार आहे तो थांबेल कधी, जेव्हा आपण भगवंताला आपल्या हृदयात साठवलं तर. त्याची सरली एर झाला सफळ व्यापार. त्याचा व्यापार सफळ झाला म्हणजे ह्या जन्माला येऊन त्यांनी जे काय केलं त्याचा तो व्यापार सफळ झाला. व्यापार म्हणजे त्याचं जे येणं सफळ झालं असं. पुढे सांगतात की हे चित्ता तू पांडुरंगाच्या पायी सर्व चिंता टाकून एक नेमाने सर्व काळ राहावे. चित्ताला पण इथे उपदेश केलेला आहे. म्हणजे या अभंगामध्ये तुकोबारायांनी जसं घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाच्या या अभंगाप्रमाणे या अभंगामध्ये पण विषय तसाच आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. तर पहिले त्यांनी वाचेला उपदेश केलेला आहे की वाचेला सांगितले तू भगवंताचं नामस्मरण सोडून काही करू नको. नंतर कानांना सांगितलंय की तू पांडुरंगाशिवाय दुसरं कोणाचंच काय ऐकू नको, दुसरं कोणी काय बोलतील ते ऐकू नको, फक्त पांडुरंगाचंच गुण ऐक. तिसऱ्यांदा डोळ्यांना सांगितलंय की डोळ्यांनी तू फक्त पांडुरंगाचंच रूप बघ आणि काही बघू नको. आणि नंतर ते चित्ताला सांगतात, कारण परमार्थामध्ये चित्ताला फार महत्व आहे. आपलं चित्त जे आहे ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार
हे 4 गोष्टी आहेत. अंतःकरणाचे विषय जे आहेत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर या चित्ताला मुख्य का म्हटलेलं आहे की परमार्थामध्ये चित्ताला जास्त महत्व आहे. कारण परमार्थ जो करायचा आहे तो देहाने करायचा नाहीये, तो आपल्या मनाने किंवा चित्ताने करायचा आहे. चित्तामध्ये जर भगवंताचं नामस्मरण अखंड असेल तर तुम्ही प्रपंचामध्ये काही क्रिया करा, काम करा, पण चित्त जर तुमचं भगवंताच्या ठिकाणी असेल तर ते काम करता करता तुमचं भगवंताचं चिंतन होतंय आणि तुमचा परमार्थ होतोय. म्हणून आपण काही काम केलंय, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुकोबारायांनी सांगितलंय. तुम्ही काही काम करा, पण ते काम करता करता तुमचं लक्ष कुठे पाहिजे? आपल्या आत चित्तामध्ये पाहिजे. चित्तामध्ये जर आपलं लक्ष गेलं तर आपण त्या भगवंताचं जे नामस्मरण अखंड चाललेलं आहे, आतमध्ये जी बासरी वाजते ना त्या बासरीकडे आपलं लक्ष पाहिजे. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये बसून बासरी वाजवतोय आणि त्या बासरी वाजवणाऱ्या त्या बासरीकडे आपलं, त्या बासरीच्या ज्या धून आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे आणि तेच त्याला नामस्मरण. नामस्मरण म्हणजे वेगळं काय, मुखाने म्हणायचंच नाहीये. हे काय आपलं जे आपण ज्या सगळ्यांबरोबर बसून भजनामध्ये, कीर्तनामध्ये वगैरे आपण जे त्याला सामूहिक म्हणतो, सामूहिक भजन, ते वाचनी म्हणतो आपण. पण जे मूळ जे काय आपलं नामस्मरण आहे ते आपल्या एकांतामध्ये. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्म ब्रह्म रस भोगू सदा, ब्रह्मी ब्रह्म रस भोगू सदा. एकांताचा वास, एकांतामध्ये जे तुम्ही काय कराल ना त्याला महत्व आहे. आपण आता काय होतंय, आपण जे काय करतोय ते वाचनी करतोय, पण आपण उघडं करतोय, वाचनी करतोय, आपण सगळे सामूहिक करतोय, पण त्यापेक्षा आपलं आतमध्ये चित्तामध्ये गेलं पाहिजे. चित्तामधनं जर केलं, चित्तामधनं नामस्मरण केलं तर ते भगवंतापर्यंत पोहोचतं. जे आपण उघडं करतोय सगळ्यांसमोर किंवा सगळ्यांबरोबर जे करतोय ते त्याला तेवढं पुरतात, ते तेवढ्या कार्यक्रमापुरतं आपण करतोय, पण ते नामस्मरण पण भगवंताला पोचतंय, पण तेवढं त्याला हे नाहीये. पण चित्तामध्ये तुम्ही जे एकांतात कराल त्याला जास्त महत्व आहे. म्हणून एकांतात बसून भगवंताचं चिंतन केलं तर त्या चिंतनाला जास्त महत्व आहे. म्हणून कुठलंही काम करताना आपण भगवंताचं चिंतन अखंड जर केलं, त्या अखंड चिंतनामध्ये काय करता येईल आपल्याला, हळूहळू आपण त्या भगवंताच्या जवळ जाऊ शकतो, भगवंताच्या चरणाजवळ जाऊ शकतो. आणि हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे तर संतांचेच पाय आपल्याला धरायला लागेल. संताविण प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. वेदांनी पण ग्वाही दिले की संताशिवाय तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याला सद्गुरूंची भेट पाहिजे, सद्गुरू पाहिजे आपल्याला. सद्गुरूंनी जे काही आपल्याला बोध केलेला आहे तो कसे आहे की ते संत आहेत, त्यांनी जो काय बोध केलेला आहे त्या बोधावर जर आपण आरूढ झालो तर भगवंताकडे पोहोचू शकतो. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे की संतांची प्राप्ती करून घ्या. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि या संतांनी जे काही आपल्याला सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने चालणं आपलं आद्य कर्तव्य आहे. पण पुढे तुकोबारा सांगतात, चित्ता तू पांडुरंगाच्या पायी सर्व चिंता टाकून एक नियमाने सर्व काळ राहावे. म्हणजे जर आपण भगवंताचं चिंतन चित्ताने केलं, एकांतात केलं, चिंतन केलं तर हळूहळू आपली चिंता कमी होईल. पण भगवान परमात्मा एकदा चित्तात आला की चित्तात भगवान परमात्मा आल्यानंतर चिंतेला काय तिथे जागा नसणार. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, देवे प्रवेश केला आत. आत देवाने जेव्हा प्रवेश केला ना गोकुळामध्ये तेव्हा त्या गोकुळामधनं चिंता बाहेर पळाली म्हणतात. आता आपल्या ह्या गोकुळामध्ये जर भगवान परमात्मा आला, भगवान परमात्म्याने आपल्या या गोकुळामध्ये प्रवेश केला म्हणजे त्या चित्तामध्ये आपला प्रवेश केला आपल्या नामस्मरणाने, आणि आपण नामस्मरणात दृढ झालो आणि त्या भगवंताला आपल्या चित्तामध्ये धारण केलं तर चिंता बाहेर पळून जाते. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता ते का त्या गोकुळामध्ये जे गोपाळ आणि ते गोपी होते त्यांना कसली चिंता होती का? नाही, त्यांना माहिती होतं भगवान परमात्मा आपल्याकडे इथे आहे आणि तो सगळं पाहून घेणार आहे, आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही. कितीतरी त्यांच्यावर आघात आले, भगवंतावर कितीतरी आघात आले, सगळ्यांना पळवून लावले, सगळी चिंता नंतर हळूहळू कमी झाली. तसं ह्या गोकुळामध्ये आपला हा गोकुळ आहे, गो इंद्रियाचं कुल, त्याला गोकुळ म्हणतंय.
आपले जे इंद्रिय, गो इंद्रियाचं कुळ म्हणजे ह्या इंद्रिय, सगळ्या इंद्रिय मिळून हे जे काय आहे त्या गोकुळ म्हटलेलं आहे. आपण त्या गोकुळाचं म्हणतोय बरोबर आहे, पण त्या गोकुळामध्ये ह्या गोकुळामध्ये या, आणि ह्या गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचा जरा हात प्रवेश झाला की सगळी जी चिंता आहे ती बाहेर पळून जाईल. म्हणून चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. म्हणून तुकोबारा सांगतात की तुम्ही फक्त चित्ताला सांगितलं तू पांडुरंगाच्या पायी सर्व चिंता टाकून एक नेमाने सर्व काळ राहावे. अहो हातापायांना तुम्ही चला आणि माझ्या विठोबास नमस्कार करण्याचे काम करा. इथे भगवान तुकोबारायांनी इथे हातापायाला पण उपदेश केलेला आहे. त्यांनी काय केलंय, हातापायांना काय सांगितलंय, तुम्ही चला आणि चाला आणि माझ्या विठोबास नमस्कार करण्याचे काम करा. तुम्ही चाला म्हणजे काय करा, तुकोबारायांनी इथे आपल्याला स्पष्ट सांगितलंय, तुम्ही चाला आणि विठोबारायांचे पांडुरंगाचे पायी नमस्कार करण्याचे काम करा. म्हणजे तुम्ही वारीला चला. हातापायाला काय सांगितलं, पायाला काय सांगितलंय, चला. म्हणजे तुम्ही वारीला चला आणि त्या भगवान परमात्म्याची भेट घ्या. त्या पंढरपूरला भगवान परमात्मा जो उभा आहे त्याची भेट घ्या. आता तो परमात्मा तिथे उभा आहे, तो रूप तिथे आहे पण त्याचं स्वरूप आपल्यामध्ये. भगवान परमात्म्याचं ते रूप पंढरपूरला आहे पण तो फक्त विटेवर उभा आहे. तो फक्त परमात्मा आपल्याकडे तिथे दिसतोय पंढरपूरला, पण तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार जो परमात्मा आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि त्याचं चिंतन करायला पाहिजे. म्हणून पायाला पण त्यांनी उपदेश केलेला आहे की चला तुम्ही वारीला चला आणि भगवंताचं दर्शन घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्हास भय काय राहणार आहे, भय काय करणार आहे, कारण आमचा कैवारी नारायण आहे. जेव्हा आपण भगवंताला आपलासा करून घेतला तर आपल्याला काहीच भय राहणार नाही, कारण तो कैवारी आहे, तो सगळ्यांचं रक्षण करणार आहे. तो रक्षण करणार आहे म्हणजे तो प्रत्येकाचा भरण पोषणाचा पण तो चिंता करतो. रक्षण, भरण पोषण आणि उच्च स्थिती या तीन गोष्टी आहेत. भरण पोषण, रक्षण आणि उच्च स्थिती हे सगळं कोण करतं, भगवान परमात्मा आणि संत करतात. भगवान परमात्मा आपलं भरण पोषण करतो. आता दुपारी जे आपल्याला सगळ्यांना जेवायचा वेळ असतो 12 वाजता 1 वाजता, भगवान परमात्मा काय करतात, सगळ्यांना जेवण मिळालं काय बघून नंतर जेवतात. त्याचा एक दृष्टांत आहे, म्हणजे रुक्मिणी मातेने तेव्हा तो मोंगळा धरलेला तो दृष्टांत आहे, पण तेवढा आता वेळ पण नाही सांगायला. मग तर त्या दृष्टांतामध्ये जर आपण पाहिलं की रुक्मिणी मातेला तेव्हा कळलं की त्या मोंगळ्याच्या तोंडामध्ये एक तांदळाचा दाणा होता आणि तो तांदळाचा दाणा तो कसा आला, तर त्यावेळेला भगवंतानीच तिथे सोय करून ठेवली होती त्या मोंगळ्याची. जेव्हा रुक्मिणी मातेने ते डबा बंद करण्यासाठी ते आपलं डोकं खाली केलं तर तिच्या भांगेतनं तो काय एक तांदळाचा दाणा होता, तिच्या अक्षता होती, ते त्या डबीत पडलेला आणि त्या मुंगळ्याला ते त्यावेळेला भोजन मिळालं. पण तिला काय वाटलं की मुंगळ्याला ह्या डबीमध्ये बंद करून ठेवलेलं याला जेवण कोण देणार. भगवान म्हणतात की मी सगळ्यांना जेवण देतो आणि ते सगळे जेवल्यानंतर ती जेवतो. ते भगवान परमात्म्याला हे तिला खोटं करायचं होतं, पण भगवान परमात्मा काय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, बरोबर आहे, न सांगता तुम्हा कळो येते. त्याला काय कमी आहे, त्याला सगळंच माहिती आहे, कारण सगळं करणारा तोच आहे आणि तो करणारा असल्यामुळे काय की त्याला सगळं माहिती आहे. तर रुक्मिणी माता काय करणार होती हे त्याला माहिती होतं भगवान परमात्म्याने. भगवान परमात्म्याने तेच सांगितलं की प्रत्येकाचं भरण पोषण पण मी करतो, त्यांचं रक्षण पण मी करतो, म्हणून मी त्याचा कैवारी आहे, त्यांचा कैवारी. म्हणून तुकोबारा येथे हा शब्द वापरतायत की मग भय काय करणार आहे, कारण आमचा कैवारी नारायण आहे. आमचा कैवारी नारायण असल्यामुळे आम्हाला काही भय नाही आहे. तर भय नसल्यामुळे काय होतं, आपल्याला कसं होतं, आपण प्रपंचामध्ये असतो ना, आपल्याला भय असतं की प्रपंचामध्ये आपण कसे घाबरतो, कशासाठी की आपल्याला वाटतं अरे आपलं काय होणार, आपलं पुढे कसं होणार, आता हे होणार का, याचं हे काम होणार का, ते काम होणार का, असं आपल्याला नेहमी एक भय असतं. आणि जर तुम्ही परमार्थ करत असाल तर ते तुम्हाला ती चिंता निघून जाते, कारण तुम्ही काय केलेलं असतं, तुम्ही त्या सगळ्या भार तो भगवान परमात्म्याच्या वर टाकला जातो. घालून तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. तुम्ही जर तुमचा संसार देवाच्या पायावर ठेवलेला असेल, त्याच्याकडे तुम्ही समर्पण केलेलं असेल आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट जे करताना कृष्णार्पणमस्तु करायचं. आता कृष्णार्पणमस्तु त्याच्यावर एक चिंतन असं आहे, एक म्हातारी होती, ती काय करायची, ती घरात प्रत्येक काम करताना कृष्णार्पणमस्तु करायची, कृष्णार्पणमस्तु असं म्हणायची. तर ती रोज कचरा काढून बाहेर टाकता
टाकताना पण कृष्णार्पणमस्तु म्हणायचे. असं करताना काय झालं की ते बाजूला त्यांच्या गावामध्ये ते देऊळ होतं, त्या देवळाच्या भगवंताच्या त्या मूर्तीच्या बाहेर खाली देवळाच्या बाहेर तो सगळा कचरा येऊन जमा व्हायचा. हे पुजाऱ्यांना वाटत हे सगळा कचरा कसं येतो. तेव्हा त्यांना कळलं की ही बाई जेव्हा ती म्हातारी जेव्हा तो कचरा टाकते तर ते कचरा टाकलेला असतो, तो सगळा कचरा येऊन इथे पडतो. म्हणून ती कृष्णार्पणमस्तु म्हणते तेव्हा तो कचरा जो असतो तो कचरा तिकडनं जाऊन भगवंताला अर्पण होतो. तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये आपण जे काही काम करू चांगलं किंवा वाईट, हे काम करताना भगवंताला तुम्ही कृष्णार्पण म्हणा. दिवसभरामध्ये तुम्ही जे काही कामं केलेली असतात, रात्री तुम्ही 5 मिनिटं भगवंताचं चिंतन करायला बसताना तुम्ही काय करा की आजच्या दिवशी मी काय चांगलं केलेलं असेल किंवा काय माझ्या हातून वाईट घडलेलं असेल ते सगळं तुला कृष्णार्पण म्हणून भगवंताला अर्पण करा. तुमचं सगळं ते काय झालेलं असेल, तुमचं जे काही काम तुम्ही या देहामध्ये केलेलं असेल त्या दिवसामध्ये ते सगळं भगवंताला अर्पण होतं. म्हणून त्या म्हातारीने जेव्हा ते कृष्णार्पण म्हटलं तेव्हा त्या सगळ्या तो कचरा तिथे जायचा. तसं तुम्ही आम्ही पण जे काही काम कराल ते कृष्णार्पण म्हणायचं. आपण करणारे कोण नाही आहोत. पहिल्या अभंगामध्ये आपण तेच बघितलं की करणारा सगळं सत्ता त्याच्याकडे आहे, तो करणार आहे. आणि तो करणारा असल्यामुळे काय होतं की ते सगळं काम आपण जे काही करतोय ते आपण करणारे कोण नाही आहे. त्यामुळे काय होतं की आपण कृष्णार्पण केल्यावर त्याचा आपल्याला काही हे नाही राहत, आपल्यावर काही दडपण राहत नाही, आपण सगळं अर्पण केलेलं असतं. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये तेच सांगितलंय की तुम्हाला भय काय करणार आहे, कारण आमचा कैवारी नारायण आहे. तर असं या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला थोडक्यात हे सांगितले. पुढचा अभंग, करीसी ते देवा करी माझे सुखे, परे मी त्याचे मुखे न म्हणे संत, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वंश दंभमाना इच्छे झाले, जगदेव परी निवडित निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाही, तुका म्हणे भय न धरी मानसी, ऐशियाचे विशी करिता दंड. तुकोबारे या अभंगामध्ये सांगतात, हे देवा तुला जे माझे करावायचे असेल ते सुखाने कर, पण मी ज्याची कृती ध्रुवपदात सांगितले आहे त्यांना मुखाने संत म्हणणार नाही. जे राज्य व द्रव्य मिळवण्याविषयी यत्न करून दंभ मानाविषयीच्या इच्छेला वश झाले आहेत, सर्व जग जरी देव आहे तरी यांना मी वेगळेच निवडेन. हे ज्ञानानंद व भार वाहणारे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, यांना मी शिक्षा करण्याविषयी किंचितही मनात भय धरणार नाही. तुला जे माझे करायचे असेल ते सुखाने कर, पण मी ज्याच्या कृती ध्रुवपदात सांगितले त्यांना मुखाने संत म्हणणार नाही. म्हणजे ध्रुवपदामध्ये जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वंश दंभमाना इच्छे झाले, म्हणजे जे राज्य व द्रव्य मिळवण्याविषयी यत्न करून दंभमानाविषयीचा इच्छेला वश झाले आहेत. म्हणजे जे काय राज्य मिळवणं हे करणं ते फक्त त्यांचा दंभ दाखवतात, त्यांच्याकडे काही नाहीये, सत्ता त्यांच्याकडे नाहीये, पण ते काय करतात की हे मी मिळवलं, हे मिळवलं, म्हणजे त्यांना ते अहंकार असतो. मग मी तसं नाहीये, तुला माझं काय करायचंय ते तू काय कर, आणि मग सर्व जग जरी देव आहे तरी ह्यांना मी वेगळेच निवडेन. म्हणजे ह्या लोकांना मी वेगळं, जे दंभ करणारे असतात, दंभाने जे काय बोलणारे असतात, हा, तर त्या दंभाने बोलणाऱ्या लोकांना मी वेगळेच ठेवणार, मी त्यांना वेगळंच निवडेन. हे ज्ञानानंद व भार वाहणारे आहेत. म्हणजे यांना ज्ञान नाहीये, भगवंताविषयी ज्ञान नाही, म्हणून ते काय करतात, ते स्वतः ते आपल्यावर घेतात. जे काही त्यांनी केलेलं असतं, कार्य केलेलं असतं, ती सत्ता भगवंताची आहे, पण ते करणारे भगवान परमात्मा आहेत. पण ते त्यांना असं वाटतं की ते आम्ही केलंय, त्यांना दंभ असतो की हे मी केलंय. म्हणून अशा लोकांना मी ज्ञानानंद व भार वाहणारे आहेत असे म्हणतो. म्हणजे ज्ञानानंद म्हणजे ते ज्ञानाने आंधळे आहेत, त्यांना कळत नाही. आंधळे असल्यामुळे, डोळे असून आंधळे आहेत, त्यांना ज्ञानानंद म्हणतात. ज्यांना ज्ञान नाहीये पण त्यांना डोळे आहेत पण ज्ञान नाहीये, असे ज्ञानानंद म्हणतात व भार वाहणारे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, यांना मी शिक्षा करण्याविषयी किंचितही मनात भय धरणार नाही. म्हणजे यांना शिक्षा करण्यासाठी मी भय धरणार नाही, यांना शिक्षा करू शकेन. म्हणजे भगवान परमात्म्याला सांगतात की मी काही यांना सांगून त्यांना शिक्षा देऊ शकतो, पण त्यांना माहिती आहे की ते भगवान परमात्मा बघून घेतील, त्यांना जे शिक्षा देणारे भगवान परमात्मा आहेत. आणि त्यांच्याविषयी तुकोबारायांनी थोडक्यात इथे सांगितलेलं आहे. तर आज आपण 250वा अभंग पर्यंत आपण आलेलो आहोत. 250वा अभंग आपला आता पूर्ण झालेला आहे. तर आता 251 आपण पुढच्या शुक्रवारी बघू.
आणि झालेली सेवा ही भगवान पांडुरंगाच्या चरणी तुम्ही संत माईबापांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा. विठ्ठला 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 तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणीदात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो त्या भूता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नीतीही लोकी भजियो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये दुष्टादिष्ट विजये होवावे एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिना संतु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा पुण्यात्. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण.